घाटकोपर वर्सोवा मेट्रो रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। रेल्वे मंत्रालयानं अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र दिल्यानं आता मेट्रो रेल्वे कधीही सुरू करता येईल। मुंबईतील भाजप खासदार किरीट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांनी रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची काल भेट घेतली आणि मेट्रो सुरू होण्यात असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी केली। रेल्वे मंत्र्यांनी तातडीनं अंतिम प्रमाणपत्र देऊन मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा केलाय। अत्यंत निराशाजनक असा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प काल विधिमंडळात सादर करण्यात आला। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडला। निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकार सवलतींचा पाऊस पाडेल अशी अपेक्षा होती, मात्र दिवाळखोरीत गेलेल्या सरकारनं त्या आघाडीवरही उपेक्षाच केली असंच चित्र आहे। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्री प्रचंड अस्वस्थ झाले आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली आहे। योजनांना निधी मिळत नसल्यानं जनतेमध्ये रोष आहे। संजय गांधी निराधार योजना, ओबीसी शिष्यवृत्ती, ठिबक सिंचन अनुदान, पीक कर्ज योजनांचा निधी थकलाय। कर्ज काढा पण योजनांसाठी पैसे द्या अशी मागणी अस्वस्थ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। महाराष्ट्र राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर जात असल्याचं 2013-2014च्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिसून आलंय। आतापर्यंत औद्योगिक प्रगतीत पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र उद्योग, स्थिर भांडवल आणि रोजगाराच्या बाबतीत आता दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय। राज्यात महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाणही वाढलंय। पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि राजस्थान नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागलाय। राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्यापूर्वी काल 2013-2014चा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला। राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असलेले आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या नारायण राणे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षानं सुरू केला आहे। यासाठी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नारायण राणेंशी 1.5 तास चर्चा केली। फौजिया खान यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्यानं मंत्रिपदाची मुदतही संपल्याचा दावा करत विरोधी पक्षानं त्यांचं उत्तर ऐकण्यास नकार दिलाय। मात्र सदस्यत्व संपल्यावरही 6 महिने मंत्रिपदी राहू शकतात असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला, त्यामुळे विरोधी पक्षानं विधान परिषदेतून सभात्याग केला। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि परत काँग्रेस असा प्रवास करणारे माजी खासदार दत्ता मेघे पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत। दत्ता मेघे भाजपच्या वाटेवर आहेत। यासंबंधी पक्षाच्या स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी त्यांची चर्चा झाल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत शितोळे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष हर्षल ढोरे यांच्यात सांगवी पोलीस स्थानकाच्या आवारात सिने स्टाईल राडा झाला। या दोघांना अटक करण्यात आली आहे। सांगवीच्या वर्चस्वावरून या 2 गटात संघर्ष झाला आहे। पुण्यामध्ये फेसबुक प्रकरणातून एकाचा खून झाल्यानंतर या प्रकरणाचा अहवाल केंद्रानं राज्याकडून मागवलेला आहे। पुण्यात फेसबुक प्रकरणाचे हिंसक पडसाद उमटले आहेत। हडपसर भागामध्ये मोहसिन या IT प्रोफेशनलची हत्या करण्यात आली। या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या 17 जणांना अटक करण्यात आली आहे। भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या सगळ्या 240 शाखा बंद करण्यात आल्या आहेत। पतसंस्थेत 1600 कोटींचे बेनामी व्यवहार झाल्याची बातमी झी24 तासनं दिली होती। त्यानंतर CBIनंही BH4च्या घोले रोडवरच्या शाखेत चौकशी केली। आता ठेवीदारांनी तगादा लावल्यानंतर त्यांना पैसे परत करण्याऐवजी पतसंस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई विद्यापीठ यंदापासून परीक्षांच्या निकालांबाबत 75-25 असं नवं सूत्र लागू करणार आहे। आधीच्या 60-40 सूत्राला विरोध झाल्यानं हे नवं सूत्र अंमलात आणण्यात येणार आहे। या नव्या पद्धतीनुसार 75 गुणांची परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येणार आहे, तर 25 गुणांचं अंतर्गत मूल्यांकन करण्यात येणार आहे। यातही 25 गुणांपैकी 20 गुण लेखी परीक्षेला असतील, तर 5 गुण विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला असतील। मंडणगड तालुक्यातील पालघर येथील ठेकेदार आत्महत्या प्रकरणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता SN आनंदे आणि मंडणगड पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता RB घनस्ते यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी निलंबित केलंय। झी मीडियानं पाठपुरावा केल्यानंतर अखेर 2 अभियंत्यांना निलंबित करण्यात आलंय। वर्षभर पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या मनमाडकर नागरिकांवर वीज कंपनीच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणी टंचाई सोसण्याची वेळ आली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरण परिसरात वीज पुरवठा खंडित होत असल्यानं त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे।
काल झालेल्या वादळी वाऱ्यात पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या वीज पुरवठ्यावर परिणाम झालाय. परळी ते लोणीकन या 400 केव्हीच्या उच्च दाब वाहिनीचा टॉवर वादळामुळे कोसळलाय. त्यामुळे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांना अतिरिक्त लोड शेडिंगला सामोरं जावं लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या तानसे गावाजवळ प्रचंड वादळ वाऱ्यामुळे काल रात्री परळी लोणीकंद या 40 किलो व्होल्ट वाहिनीवरील महापारेषण कंपनीचा एक टॉवर पूर्णतः वाकलाय. त्यामुळे दुसराही अर्धा वाकलाय. याच वादळी वाऱ्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातल्या आष्टी पिंपरी भागातल्या रिलायन्सचे 10 टॉवर्सही वाकले आहेत. यापैकी 5 टॉवर्सचा पायाच उखडला गेलाय. शिरूर तालुक्यातल्या चांडोह गावातल्या स्वस्त धान्य दुकानदार बबन धोंडीबा रोकडे यांना नागरिकांच्या शिधापत्रिकेतल्या उत्पन्नावर व्हाईटनर लावून खाडाखोड केली आहे. त्यांना 50% उत्पन्न कमी जास्त केलंय. या विरोधात तलाठी तहसीलदारांकडे याबाबत तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. ज्योतिबा देवस्थानच्या सुंदर हत्तीला थेट ट्रकमध्ये चढवण्यात यश आलं आहे. गेले 4 दिवस सुंदर हत्तीला केरळच्या जंगलात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र सुंदर हत्ती काही केला ट्रकमध्ये चढत नव्हता. केरळमधल्या बाणेरगट्टा नॅशनल पार्कमध्ये सुंदर हत्तीला हलवण्याचे हायकोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टानं कायम ठेवले होते. मुंबईतील ट्रॅफिकची समस्या दिवसागणिक अधिकच वाढत चालली असून त्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होते आहे. शहरातील वाहनांची वाढती संख्या, नागरिकांची कमी झालेली सहनशक्ती, याचबरोबर दुचाकी वाहन चालकांची बेशिस्त ड्रायव्हिंग याचा परिणाम मुंबईतील रस्त्यांवरील नागरिकांमधील वाढणारा रोष आणि फ्रस्ट्रेशनमध्ये दिसत आहे. भविष्यातील मुंबईच्या वाहतुकीसाठी या धोक्याचा इशारा आहे. रत्नागिरीतल्या जात पडताळणी कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड केली. गेली 2 वर्षे या कार्यालयातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना दाखले मिळत नाहीयेत. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्यानं या कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड केली. पुण्यातलं छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड बुधवारपासून बंद आहे. मार्केट यार्डातल्या हमालाने टोळी पद्धतीनं काम करायला सुरुवात केली आहे. त्याला व्यापाऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. टोळी पद्धत बंद व्हावी यासाठी व्यापाऱ्यांनी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकल ट्रेनमधल्या महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मीरा रोडमध्ये धावत्या लोकलमध्ये एका तरुणीवर हल्ला करण्यात आलाय. भाईंदरमध्ये राहणारी अपूर्वा चक्रवर्ती नावाची ही तरुणी लोकलनं चर्चगेटला जात असताना मीरा रोडला एका अज्ञात तरुण डब्यात घुसला आणि त्यानं अपूर्वाला अक्षरशः हातोड्यानं मारहाण केली आणि तिच्या गळ्यातली चेन, हातातल्या बांगड्या आणि पायातले पैंजण असा ऐवज लुटला आणि तो पसार झाला. या हल्ल्यात अपूर्वा प्रचंड जखमी झाली. पिंपरी चिंचवडमधल्या थेरगाव परिसरातल्या संघर्ष बालग्राम आश्रमात 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालाय. हा बलात्कार आश्रमाचे संस्थापक सचिन कांबळे यांनी केल्याचा आरोप मुलीच्या नातलगांनी केलाय. नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला अटक केली आहे. 5 जणांच्या या टोळीकडून पोलिसांनी 4,43,000 रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्यात. पोलिसांनी आरोपींकडून 1,000 रुपयांच्या 40 नोटा जप्त केल्यात. 500च्या 375 तर 1,000 रुपयांच्या 256 नोटा आहेत. पकडण्यात आलेले 5ही जण पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. जळगाव शहराच्या शनीपेठ भागात गाय चोरून नेण्यासाठी चोरट्याने चक्क टवेरा गाडीचा आधार घेतलाय. पहाटे 4:15च्या सुमाराला ही चोरी त्यांनी केली, पण त्यांची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अलगद पकडली गेली. शहर विकास आघाडीचे नगरसेवक कैलास सोनावणे यांच्या मालकीची गाय चोरीला गेली होती. चोरांनी चक्क टवेरा गाडीत भरून ही गाय नेली. सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर कोकणात आता शेतीच्या कामांनी वेग घेतलाय. 2 दिवस कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाला सध्या पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. कोकणात भात हे मुख्य पीक घेतलं जातं. 2 दिवस पडलेल्या या पावसानंतर आता मान्सून सक्रिय होणार याची चाहूल शेतकऱ्याला लागलेली आहे. त्यामुळे कोकणात सध्या नांगरणी आणि त्यानंतर पेरणीच्या कामांना वेग आलाय. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमधल्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातल्या मनी या मगरीला तब्बल 19 पिलांना जन्म दिलाय. मनीनं 20 अंडी दिली होती, त्यापैकी 19 पिलांना तिनं जन्म दिलाय. एकाच वेळी तब्बल 19 पिलांना जन्म देण्याची मगरीची ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी चर्चेचा विषय ठरला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहीम येथील पीडी हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये गो ग्रीन हा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांतर्गत 50हून अधिक लहान मुलांनी हिंदूच्या हॉस्पिटल समोरील भिंतीवर विविध पेंटिंग्स काढून पर्यावरण वाचवण्यासंदर्भातला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
प्लेविननं 8.5 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या चेकचे वाटप जॅकपॉट विजेत्यांना केलंय. पॅन इंडिया नेटवर्कचे अध्यक्ष राहुल तांगडी, बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या चेकचं वाटप 4 विजेत्यांना करण्यात आलं. प्लेविननं आतापर्यंत संपूर्ण देशातून 84 लोकांना कोट्याधीश केलाय, तर 4000 पेक्षा जास्त लोकांना लखपती केलाय. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये प्रवेश करण्याचा मान संतश्रेष्ठ मुक्ताई माऊलीच्या दिंडीला असतो. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताई नगर तालुक्यातल्या कोथळी इथून पालखीचं प्रस्थान झालं. वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी निघतो. महाराष्ट्रातली सर्वात लांब पल्ल्याची पालखी म्हणून संत मुक्ताई दिंडीचं वैशिष्ट्य आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.